पण तुझा व्हाईट झाला, प्लस तू इकडे ब्ल्यूचा एक टी बनवला आहेस, हा एक रेडचा टी झाला आहे, हा ग्रीनचा एक टी झाला आहे आणि हा एक ऑरेंजचा टी झाला आहे. हे सगळं तू ज्यावेळेस मूव्ह करते नीट त्याप्रमाणे करायचं. आता ह्याच्यामध्ये फक्त दोन आहे की ज्यावेळेस तुझा व्हाईट इकडे येईल इन केस, तर याला पहिल्यांदा फ्रंट साईडला राईटनी क्लॉकवाईज रोटेट करायचे. सो मग तू याला पहिल्यांदा रोटेट करशील असं, राईट साईडला केलं फ्रंट पेस, आणि मग तुझा हा व्हाईट आहे तो साईडला काढून घ्यायचा. म्हणजे समजा तुझा इकडे व्हाईट असेल तर तू तो साईडला काढून घेणार, साईडला काढलास आणि परत जो क्रॉस मूव्ह होऊ नये म्हणून तू ते आपलं नॉर्मल पोझिशनला नेऊन ठेवायचं. सो मग इथं तू परत ते नॉर्मल पोझिशनला आणलं. आता तुला इकडचा व्हाईट इकडे मूव्ह करायचा आहे, म्हणजे तू नेहमीप्रमाणे करणार की याच्या साईडला बघणार ऑरेंज आहे, ऑलरेडी मॅच आहे सेंटर पीस बरोबर. सो मग हा राईट साईडला आहे, मग ह्याला मूव्ह करणार आपण लेफ्ट साईडला. एकदाच केले, मग हा तुझ्या इकडचा इकडे मूव्ह करायचा, म्हणजे ह्याला आणले खाली आणि तो जो इकडचा होता त्याला परत आणलं इथं नॉर्मल पेसला. सो हे झाले तिन्ही एका पट्ट्यात आणि ह्याला परत पाठवलं वर. सो मग तुझा आला हा व्हाईट प्लस ऑरेंजची एक साईड, ब्ल्यूची एक साईड, रेड आणि ग्रीनची एक साईड.